नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोठे उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतामध्ये सुरत या ठिकाणी इंग्रजांनी आपली पहिली वखार उभारली होती। प्रश्न क्रमांक दुसरा, अखंड प्रेरणा गांधी विचारांची हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अण्णा हजारे यांनी अखंड प्रेरणा गांधी विचारांची हे पुस्तक लिहिले आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, नाशिक या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील सर्वात लांब हिराकूड हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतातील ओडिशा या ठिकाणी सर्वात लांब हिराकूड हे धरण आहे। प्रश्न क्रमांक 5, ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये कोणता आजार उद्भवतो? तर ऑप्शन क्रमांक 3, मूळदूस हा आजार ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये उद्भवतो। प्रश्न क्रमांक 6, किसन गंगा प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साकारलेला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये किसन गंगा प्रकल्प हा साकारला जात आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1991 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 9, भीमा व कृष्णा खोरी या कोणत्या डोंगरांमुळे विभक्त झाली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, महादेव या डोंगरांमुळे भीमा व कृष्णा खोरी विभक्त झाली आहे। प्रश्न क्रमांक 10, वसईचा प्रसिद्ध तह हा कोणत्या वर्षी घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1802 मध्ये वसईचा प्रसिद्ध तह घडून आला। प्रश्न क्रमांक 11, हिमसागर ही आंब्याची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र या राज्यामध्ये हिमसागर ही आंब्याची जात प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 12, भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, संसदीय शासन व्यवस्था ही भारतामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, कैलास सांकला हे भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत। प्रश्न क्रमांक 14, चंबळ ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, यमुना या नदीची चंबळ ही उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 15, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण हे कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3, जांभी मृदा या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते। प्रश्न क्रमांक 16, भारतीय कृषक संस्थेची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1933 या वर्षी भारतीय कृषक या संस्थेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा शेवटी निर्माण झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रातील पालघर हा जिल्हा शेवटी निर्माण झालेला आहे।
प्रश्न क्रमांक 18. रायडर चषक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. गोल्फ या खेळाशी रायडर चषक हा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही पुढीलपैकी केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2. 24 ऑक्टोबर सन 1884 या दिवशी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 20. RBIच्या वार्षिक धोरणाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1. मौद्रिक व पतधोरण हे RBIच्या वार्षिक धोरणाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 22. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4. गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23. अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते? तर ऑप्शन क्रमांक 1. जहालवादी नेत्याचे मुखपत्र अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र बनले होते. प्रश्न क्रमांक 24. पंचायत समितीचा सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 1. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव म्हणून काम पाहतो. प्रश्न क्रमांक 25. भारताचा उपराष्ट्रपती यांच्या संबंधित कलम पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. कलम 63 हे भारताचा उपराष्ट्रपती यांच्या संबंधित असलेला कलम आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशांचा नाश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3. मलेरिया या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशाचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 27. भारतामध्ये एक महत्त्वाचे बंदर तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर आहे. प्रश्न क्रमांक 28. भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1. भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 29. वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा या कोणी काढल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3. रोहित शर्मा यांनी वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा काढल्या. प्रश्न क्रमांक 30. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता ही कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. बिहार या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता आहे. प्रश्न क्रमांक 31. आज कार्यालय बंद आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. आज कार्यालय बंद आहे या वाक्याचा प्रकार हा केवल वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 32. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ गर्भ श्रीमंत असणे असा होतो.